नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग पॅनल कसं वर्क करतं. त्यासाठी राईट साईडला तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला विजिबल होतील. डेली रेट्स आहे, मेटल नेम्स आहे, प्युरिटी आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की डेली रेट कसा सेट करायचा. आज आपण बघणार आहोत हे बाकीचे पॅनल कसे वर्क करतात. मेटल नेम म्हणजे काय? जर तुम्हाला कोणता एक्स्ट्रा मेटल ॲड करायचा असेल, जसं की रोडियम असेल, मल्टिपल ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही इथून ते ॲड करू शकता. मेटलचं नेम टाकणं गरजेचं आहे. मेटल कॅटेगरी टाकायची. फॉर एक्झाम्पल मी XYZ नावाचं एक मेटल टाकते. कॅटेगरी आहे गोल्ड. मेटल टाईप पण मी गोल्ड सिलेक्ट केलं. त्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला मेटल टाईप ॲड झालेला आहे. जर तुम्हाला असेच मल्टिपल मेटल्स ॲड करायचे असतील तर तुम्ही इथून ॲड करू शकता. अपडेट करायचा असेल तो सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. XYZ जो मेटल ID आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अपडेटसाठी तो ऑप्शन पुन्हा अवेलेबल होईल तुमच्यासाठी. तुम्ही तो ऑप्शन अपडेट करू शकता. त्यानंतर अपडेट बटनवर क्लिक करायचं. सेकंड आहे प्युरिटी. जर तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग प्युरिटी ॲड करायची असेल, सॉफ्टवेअरने ऑलरेडी तुम्हाला प्युरिटीची लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. जसं की 95% प्युअर गोल्ड, 100% प्युअर, 70%, 75% असे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बट तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग एखादा प्युरिटी ॲड करायचा असेल, फॉर एक्झाम्पल 9%चा प्युरिटी मला ॲड करायचा आहे, तर मी एक प्युरिटी ॲड करून दाखवत आहे तुम्हाला. 9% प्युअर गोल्ड. प्युरिटीचा टन्स तुम्ही टाकणार आहात 9%. मेटल टाईप सिलेक्ट करायचा आहे गोल्ड. इथे तुम्ही टाकू शकता मेटलचा टेक्स्ट, फॉर एक्झाम्पल 37.50. हा आपला कॅरेटमध्ये आहे. त्यानंतर मी सबमिटवर क्लिक केलं. तुम्ही इथे बघू शकता 9% प्युअर गोल्ड ॲटोमॅटिकली ॲड झाला. जर तुम्हाला अपडेट करायचं असेल, सेम ऑप्शन ID वर क्लिक केल्यानंतर अपडेटसाठी परत विजिबल होईल. तुम्हाला जे चेंजेस करायचे ते चेंजेस करून तुम्ही प्युरिटी अपडेट करू शकता. क्रिस्टल रेट. जर तुम्हाला कोणता क्रिस्टल ॲड करायचा असेल, त्याच्या रेट तुम्हाला ऑलरेडी सेट करून ठेवायचे असेल तर तुम्ही क्रिस्टल रेटचं ऑप्शन यूज करू शकता. इथे तुम्हाला क्रिस्टल ID टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी स्टोन टाकते. क्रिस्टलची कॅटेगरी तुम्ही टाकू शकता, डायमंड वगैरे काही पण, जे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सेट करू शकता. क्रिस्टल नेममध्ये पण मी डायमंड ठेवले. क्रिस्टलची क्लॅरिटी तुम्ही इथे ॲड करू शकता. त्या क्लॅरिटीचा काही रेट असेल जो नंबर फॉर्मॅटमध्येच तुम्ही टाकू शकता. त्यानंतर क्रिस्टलचा कलर असेल, व्हाईट, पर्पल, ब्लॅक वगैरे तुम्ही त्या अकॉर्डिंग सेट करू शकता. कलरचा रेट काही तुम्हाला ॲड करायचा असेल तो इथून करू शकता, पण तो पण फक्त नंबर फॉर्मॅटमध्येच अवेलेबल आहे. क्रिस्टलचा परचेस रेट. त्या कोणत्या रेटला मी तो पर्टिक्युलर क्रिस्टल परचेस केला आहे. परचेस रेट टाकल्यानंतर तुम्ही इथनं युनिट सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल कॅरेट आहे, पर पीस आहे, ग्राम आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला तो कितीला, म्हणजे तुम्ही तो कशा युनिटने परचेस केला आहे, पर ग्राम असेल किंवा पीस वाईज असेल तर तुम्ही पर पीस सिलेक्ट करू शकता. क्रिस्टलचा सेल रेट. तुम्ही तो पर्टिक्युलर क्रिस्टल समोरच्या कस्टमर्सना कितीला विकणार आहात, तो सेल रेट तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर कट टाकायचं असेल टाकू शकता. शेप असेल, राऊंड शेप, स्क्वेअर, ज्या फॉर्मॅटमध्ये आहे तो शेप तुम्ही इथनं ॲड करू शकता. सर्टिफिकेट असेल, लॅबोरेटरी सर्टिफिकेट वगैरे फॉर क्रिस्टल ऑर स्टोन तुम्ही इथून ते ॲड करू शकता. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता क्रिस्टल ॲड होतो आहे आपला. त्यानंतर आयटम नेम. तुम्हाला जर कोणता एक्स्ट्राचा आयटम ॲड करायचा असेल तर तुम्ही इथून ॲड करू शकता. आयटमचं नेम टाकायचं आहे, स्टार्टिंग साईज, एंड साईज, डिफरन्स टाकायचं असेल टाकू शकता. कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला तो ॲड करायचा आहे, म्हणजे लँग्वेज कोणती हवी आहे तुम्ही ते सेट करू शकता. आयटमचा नेम सिलेक्ट करणार आहात, आयटमची कॅटेगरी, त्यानंतर मेटलचा टाईप, गोल्ड आहे का सिल्वर आहे, तुम्ही ते सिलेक्ट करून टाकू शकता. इथे तुम्हाला वेट टाकायचं आहे. वेटचं युनिट सिलेक्ट करायचं आहे, ग्राम, किलोग्राम, मिलीग्राम, आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले मल्टिपल गोल्ड आयटम लिस्ट ॲड झालेले आहेत. जर अपडेट करायचं असेल सेम पॅटर्न तुम्हाला मेटलच्या आयटमच्या ID वर सिलेक्ट करायचं आहे. अपडेटसाठी ओपन होईल. चेंजेस करायचे करू शकता, अदरवाईज डिलीट करायचं असेल डिलीटसाठी सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. सिटी लिस्ट. सिटी लिस्ट म्हणजे आता ऑलरेडी आपल्याकडे मल्टिपल सिटी लिस्ट अवेलेबल आहेत, पण असं कोणतं सिटी आहे जी लिस्टमध्ये अवेलेबल नाही आहे, सो तुम्ही ते इथून ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल रिसोड म्हणून एक सिटी आहे जे आपल्या लिस्टमध्ये नाही आहे, तर आपण ते सिलेक्ट करू शकतो. इथे सिटी आणि विलेज दोन्ही ऑप्शन आहेत. तुम्हाला काय ॲड करायचं आहे त्यांच्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मला सिटी ॲड करायची आहे, कोणती, रिसोड नावाची, तेव्हा मी रिसोड सिलेक्ट केलं. पिनकोड टाकला आहे.
त्यानंतर तुम्हाला ई कॉमर्स डिलिव्हरी वगैरे काय करायचं असेल तुम्ही इथे ऑप्शन्स ते टाकू शकता, डिलिव्हरी टाईम, ऑर्डर टाईम. त्यानंतर मी सबमिटवर क्लिक केले. तुम्ही इथे बघू शकता रिसोड नावाची सिटी आपली ॲड झालेली आहे. तुम्हाला अपडेट करायचं असेल काही इन्फॉर्मेशन, अपडेटचे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. कंट्री लिस्ट, तुम्हाला कोणती कंट्री ॲड करायची असेल, ऑलरेडी सॉफ्टवेअरने तुम्हाला मल्टिपल कंट्रीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ब्राझील असेल, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया वगैरे. पण तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन कुठली कंट्री ॲड करायची असेल तुम्ही इथून ॲड करू शकता. स्टेट लिस्ट, कोणतं स्टेट जर तुम्हाला ॲड करायचं असेल, हिमाचल प्रदेश आहे, चंदीगड, महाराष्ट्र असे मल्टिपल स्टेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्यानमार असेल, मिझोराम असेल, अशा गोष्टी जर तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही इथून ॲड करू शकता. इथे स्टेटचं नेम टाकायचं आणि सबमिटवर क्लिक करून द्यायचं, तुमची स्टेट ॲड होऊन जाईल. त्यानंतर आहे लेआउट फॉर्म. लेआउटमध्ये मी आता तुम्हाला सांगणार आहे सॉफ्टवेअर स्टॉक ॲड करताना कोणतं बेसिक सेटअप करायचं आहे. लेआउटवर क्लिक केले मी. त्यानंतर रिटेल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिटेल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल फील्ड्स अवेलेबल असतील. यामधल्या सगळ्या सेटअप करण्याची गरज नाही आहे. सॉफ्टवेअरने ऑलरेडी तुम्हाला मल्टिपल सेटअप करून दिलेला आहे. जो मेन गरजेच्या आहेत गोष्टी त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिलं आहे तुम्हाला स्टॉक ॲड करताना कोणता फॉर्म सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. B1 आहे, B2 आहे, B3 आहे, कॅड स्टॉक आहे किंवा मेटल फॉर्म B2 सुद्धा आहे. आम्ही प्रोबॅबली कस्टमर्सला B2 फॉर्म सजेस्ट करतो. कमी वेळेमध्ये जास्त इन्फॉर्मेशन आपण यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे फाईन ज्वेलरी B2 सिलेक्ट केलेलं आहे. दुसरं आहे सेल स्टॉक, वेस्टेज कसं सेट करायचं त्यासाठी Ctrl F करा. इथे वेस्टेज असं ॲड करा. तुम्हाला इथे दिसेल, सर्च करतो आपण ह्याने. हा जो ऑप्शन आहे ॲड स्टॉक, कस्टमर वेस्टेज आणि सेल वेस्टेज, हे दोन्ही नो करायचं आहे. ही सेटिंग तुम्हाला करायची आहे. पॉपअप पॅनल येईल, ओकेवर क्लिक करायचं आहे, ती सेटिंग होऊन जाईल. सेल वेस्टेज सुद्धा नो करायचं आहे. पुन्हा ओकेवर क्लिक करायचं आहे, वेस्टेज ॲड झालेला आहे. या प्रकारे तुम्ही सेटिंग करू शकता. आणखीन काही मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ते सेट करू शकता. जर तुम्हाला ट्रेनिंग टीम किंवा टेक्निकल टीमची हेल्प लागेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता. हे फक्त एक बेसिक सेटिंग होतं. आणखीन काही मल्टिपल सेटिंग्स तुम्हाला करायचे असतील, जसे की तुम्हाला डेट कोणत्या अकॉर्डिंग हवी आहे, इनवॉइसचा फॉर्म कोणता हवा आहे, A4, A5 कोणत्या शीटवर ते प्रिंट करून हवं आहे, अशा मल्टिपल ऑप्शन्स सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तुमच्या अकॉर्डिंग ते सिलेक्ट तुम्ही करू शकता. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.